श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, परमार्थात प्रगती होण्यास पुढील 2 मूलतत्वे मला दैनंदिन जीवनात सावधानपणे आचरावी लागली. पहिले तत्व, देहबुद्धीचा मी जितका खरा तितकाचा आत्मबुद्धीचा आनंदरूप भगवंत खरा आहे. माझे स्मरण मला जितके राहते तितकेच भगवंताचे स्मरण राखणे जरूर आहे. दुसरे तत्व, हा देहबुद्धीचा मी मूळचा खरा भगवंताचा आहे. भगवंत मालक असल्यामुळे माझ्यावर खरी सत्ता त्याची आहे. अर्थात त्याची इच्छा तीच माझी इच्छा झाली पाहिजे. त्यासाठी मी भगवंताला शरण जाणे जरूर आहे. भगवंताचे स्मरण करणे आणि भगवंताला शरण जाणे या 2 गोष्टी साधण्यास जो अभ्यास माझ्याकडून घडला तो सांगतो. 2-2.5 तपे सातत्याने स्वानंद योगाचा अभ्यास झाल्यानंतर साधन मार्गातील काही खाचाखोचा आणि गूढ गोष्टी स्वानुभवाने मला आकलन झाल्या. तसेच दैनंदिन जीवनात आपले साधन सुरळीत चालण्यासंबंधीचे काही आडाखे प्रयोग करून मी बांधले ते सूत्ररूपाने येथे आधी सांगून ठेवतो. 1. स्वानंदाचा म्हणजे भगवंताचा मार्ग सर्व काळी सर्व ठिकाणी सारखाच असतो. म्हणून स्वानंदाचा शोध करणाऱ्या साधकांच्या साधनातील अडचणी, संघर्ष, चढउतार, प्रगतीचे टप्पे, श्री सद्गुरूंची कृपा आणि भगवंताचे अनुभव सारखेच असतात. देहभावना आणि भगवत भावना दोघी एकमेकीला विलक्षण मारक आहेत. म्हणून संतांच्या संगतीने भगवंताची भावना प्रथम निर्माण करायची, नंतर नामस्मरणाने ती खूप वाढवायची आणि अखेर ती अंतःकरणात स्थिर व्हायची. असे साधनेचे आदी, मध्य आणि अंत आहेत. 3. मीपणा, अहंकार, कर्तेपणाचा अभिमान आणि देहाची आसक्ती मिळून देहभावना प्रगट होते. फक्त भगवंताच्या चिंतनानेच ती गळून पडते. 4. भगवंताचे चिंतन साधण्यास 2च मार्ग आहेत. 1. अत्यंत सूक्ष्म विचार आणि 2. अत्यंत शुद्ध प्रेम. विचाराचा मार्ग समजण्यास सोपा पण आचरण्यास कठीण, तर प्रेमाचा मार्ग समजण्यास कठीण पण आचरणास सोपा असतो. भगवंतावर किंवा सद्गुरूंवर मनापासून प्रेम ठेवले तर देहभावना विनायास गळून पडते. 5. प्रेमवस्तू अंतःकरणात भरली की तिचे सतत व सहज स्मरण राहते. भगवंतावर प्रेम बसले की त्याचे नाम अखंड चालते. पण सतत नामस्मरण केले तर भगवंतावर प्रेम बसते असा अनुभव येतो. 6. साधकाचे काम काय असेल तर नामस्मरणाचा आधार घ्यावा. स्वतःला हाताशी धरावा. पश्चातापाने धुवून पुसून चांगला स्वच्छ करावा आणि आनंदरूप भगवंताचे स्फुरण ज्यात सतत सहज टिकेल असा सुंदर चिंतनशील मी तयार करावा. 7. देहभावना ताजी असते तोपर्यंत नामस्मरणाला काळ, प्रकृती आणि परिस्थिती यांचे बंधन जाणवते. म्हणून नाम कधी छान जमते तर कधी तसे जमत नाही. खाणे आणि बोलणे आवरून अनुकूल कालाची वाट बघावी लागते, पण तोपर्यंत आपले नाम नियमाने चालूच ठेवावे. 8. ज्या जागेत कोणी सत्पुरुषाने साधन केलेले असते किंवा ज्या जागेत सत्पुरुषाला भगवंताचे दर्शन झालेले असते किंवा जेथे पुष्कळ साधक नामस्मरण करतात त्या जागेत बसून नाम घेण्याने कुंडलिनी लवकर प्रसन्न होते. 9. आपल्या वृत्ती नामाभोवती गोळा होऊन पुष्कळ नामस्मरण होणे म्हणजे दिवस चांगला जाणे होय. तसेच पुष्कळ माणसे जमून नुसते खाणेपिणे होण्यापेक्षा थोडी मंडळी येऊन शांतपणे पुष्कळ नामस्मरण घडणे म्हणजे उत्सव चांगला होणे होय. 10. भगवंतासाठी नाम घेणाऱ्याला भगवंत सगळ्या बाजूने मदत करतो, परंतु मदतीचे स्वरूप लक्षात घेऊन तिचा फायदा करून घेता आला पाहिजे. ते कठीण जाते. नामासाठी जितके आपण जगू तितके भगवंताच्या जवळ आपोआपच खेचले जाऊ. असो. साधक हो,
पुढील भागात देखील आपण परमपूज्य बाबांची साधना व साधनेचे तंत्र ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.